Good morning students. Welcome to another online class. ओके तर या क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत आणि तो टॉपिक आहे पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, बायोडायव्हर्सिटी आपण बघत आहोत. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर देर इज अ व्हॅरिएशन्स इन द लिव्हिंग थिंग्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, तर जे काही डायव्हर्सिटी आहे प्लांट्स अँड ॲनिमल, दे आर नॉट अनइव्हन्स ऑर युनिफॉर्म्स. ओके, मला पूर्ण जगामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये कुठेच मला इक्वली बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळणार नाही, बट इट शो द अनइव्हन डिस्ट्रीब्युशन्स. ओके, आणि त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये ते सर्टन टाईप्स ऑफ पॅटर्न शो करतात. दॅट पॅटर्न वी आर गोइंग टू सी इन दिस टॉपिक, दॅट इज अ पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, पर्टिक्युलरली आपण दोन पॅटर्नबद्दल माहिती या टॉपिकमध्ये घेणार आहोत. पहिले जे पॅटर्न आहेत ते आहे लॅटिट्यूडनल ग्रॅडेशन्स आणि सेकंड जे आहे ते स्पेसिस एरिया रिलेशनशिप. ओके, तर लेट्स सी फर्स्ट वन, दॅट इज अ लॅटिट्यूडनल ग्रेडियंट्स. ओके, तर स्टुडंट्स, the diversity of plants and animals is is not uniform throughout the world. Okay, but rather show uneven distribution, uneven distributions. Okay, जी काय डायव्हर्सिटी आहे प्लांट्स अँड ॲनिमलची थ्रू आउट द वर्ल्ड, ही कुठेच युनिफॉर्म नाही आहे. तरीसुद्धा आपण याच्यामध्ये एक अनइवन डिस्ट्रीब्युशन पाहायला बघू शकतो. ठीक आहे, तर मेनी ग्रुप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल शो द इंटरेस्टिंग पॅटर्न ऑफ द डायव्हर्सिटी. ओके, आणि त्याच्यातलं एक इंटरेस्टिंग जे आहे ते म्हणजे लॅटिट्यूडनल ग्रेडियंट्स. लॅटिट्यूडनल ग्रेडियंट्स. ओके, तर लॅटिट्यूडनल ग्रेडियंट्स जे आहे हे सुद्धा एक प्रकारचं पॅटर्न आहे जे ॲनिमल शो करतात. म्हणजे मला लॅटिट्यूडनबद्दल माहीत असेल. ठीक आहे, म्हणजे आपण जे अर्थ सर्फेस आहे तो आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे लॅटिट्यूडमध्ये. म्हणजे ॲज द इक्वेटर लॅटिट्यूडनल 0 आहे आणि तिथून जर तुम्ही वरती असाल टुवर्ड द नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल, तसं तुमचं लॅटिट्यूड हे इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, तर 23.5 नॉर्थ अँड साऊथ पोल किंवा जो एरिया आहे आपले झालेले सर्व, त्याला आपण ट्रॉपिकल रिजन म्हणतो. तिथून 70पर्यंत जे आहे तो आहे टेम्परेट झोन आणि 70 टू 90 तो आहे अँटार्क्टिका किंवा आर्कटिक झोन्स. ओके, अशा प्रकारे आपण लॅटिट्यूड त्याला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके, तर सर्वात पहिला जो झोन येतो ते ट्रॉपिक झोन्स. ट्रॉपिक झोनपासून तर पोलपर्यंत जर तुम्ही इन्क्रीज मूव्ह होत असाल तर तुम्हाला स्पेसिस डायव्हर्सिटी कमी होताना दिसेल. सो द स्पेसिस डायव्हर्सिटी पर्टिक्युलरली या पॅटर्नमध्ये जेव्हा वी आर मूव्ह फ्रॉम द ट्रॉपिक region, from the tropic region we move away towards temperate or poles. Okay, species diversity increase, sorry, decrease. ओके, जसं मी टॉपिक लेवलपासून म्हणजे इक्वेटरपासून दूर दूर असाल तशी तुम्हाला स्पेसिस डायव्हर्सिटी कमी कमी मिळणार. ठीक आहे, म्हणजे जास्त डायव्हर्सिटी तुम्हाला
ट्रॉपिक लेवलमध्ये मिळेल, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेट आणि त्याच्यापेक्षा कमी पोल्सवरती, ठीक आहे. कारण इथे व्हेजिटेशन फार कमी आहे. ट्रॉपिक रिजनमध्ये सनलाईट पूर्ण भरपूर अवेलेबल असल्यामुळे तिथे व्हेजिटेशन किंवा प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे ते निश्चितच तिथे जास्त स्पेसिस असणार, ठीक आहे. आणि जर तुम्ही टेम्परेचर असाल तेव्हा ते लाईट सनलाईट जो आहे तो कमी कमी होत जातो, टेम्परेचर कमी कमी होत जाते, तेव्हा तिथे प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाते. आणि जिथे फूड कमी असेल तिथे निश्चितच स्पेसिस काय असेल, कमी असतील, ठीक आहे. सरळ सरळ असं सेंटेन्स सुद्धा आपल्याला दिलेलं आहे एनसीईआरटीच्या बुकमध्ये की ट्रॉपिक regions tropic region has more species than temperate regions. ओके, तर आपल्याला टेम्परेट रिजनपेक्षा ट्रॉपिक रिजनमध्ये जास्तीत जास्त स्पेसिस पाहायला मिळतात, ठीक आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेले आहे आणि प्रत्येक एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते घेणं आवश्यक आहे. एक्झाम्पल सुद्धा मला लक्षात ठेवावं लागतील, ठीक आहे. आणि ते कसे लक्षात ठेवायचे त्याचे सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे, ठीक आहे. तर आपण कोणता पॅटर्न बघत आहोत, दॅट इज अ लॅटिट्यूडनल ग्रेडियंट्स. ओके, तर एनसीईआरटी बुकमध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे, काही सिटीचे नाव दिले आहेत की तिथे एक बर्ड स्पेसिसचं पॉप्युलेशन किती आहे, ठीक आहे. तर सर्वात पहिली जी सिटी आहे दॅट इज अ कोलंबिया. कोलंबिया जी सिटी आहे इट इज अ लोकेटेड नियर इक्वेटर रिजन्स. ओके, इक्वेटर रिजनच्या जवळ ही सिटी कोलंबिया. आणि याच्यामध्ये आपल्याला जवळपास 1400 स्पेसिस ऑफ बर्ड्स आहेत या सिटीमध्ये, ठीक आहे. सेकंड जी सिटी दिली आपल्याला ती आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क जी आहे तिची पोझिशन जी आहे ती आहे 41 डिग्री नॉर्थला, ठीक आहे. इथे आपल्याला जवळपास 105 बर्ड स्पेसिस पाहायला मिळतात, ठीक आहे. 105 बर्ड स्पेसिस आहे, ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे इक्वेटरपासून आता हा जो एरिया तो दूर दूर होत आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरला एक्झाम्पल आहे ते आहे ग्रीनलँड. ग्रीनलँडची पोझिशन जी आहे ती आहे 71 डिग्री नॉर्थला, ठीक आहे. इथे आपल्याला जवळपास जे बर्ड स्पेसिस आहेत ते आहे 56 बर्ड स्पेसिस. ओके, तर नाव लक्षात ठेवायचे आणि नंबर सुद्धा लक्षात ठेवायचे. सिंपल ट्रिक्स सांगतो तुम्हाला. पहिला जो नंबर आहे तो 4 डिजिटचा आहे, ठीक आहे. 4 डिजिट म्हणजे 1 घ्यायचा आहे आणि नंतर 4 घ्यायचं आहे, मग 4 डिजिट नंतर 2 0 लावून द्यायचा आहे, ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं की पहिला जो आहे तो 4 डिजिटचा नंबर आहे, तर 1 आणि 4 त्याच्यात यायला पाहिजे, ठीक आहे. तर 1 आल्यामुळे ते 4 डिजिट होणार आहे आणि 4 असल्यामुळे ते 4 घ्यायचं आहे, ठीक आहे. 4 डिजिटचा म्हणजे 4 इथे घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. दुसरा नंबर ठेवायचा की तो 3 डिजिटचा आहे, तर मग 3 डिजिटचा आला तरी सुद्धा कमीत कमी तो 1 पासून ते सुरुवात होईल म्हणून 1 घ्यायचा आहे. 1 ॲज इट इज तुम्ही घेऊ शकता आणि 1 + 4 केलं तिथे 5 घेऊ शकता, ठीक आहे. 1 आणि 5 आणि 3 डिजिट असल्यामुळे इथे आपण मला तुम्हाला 0 टाकायचं म्हणजे ते 3 डिजिट होईल, ठीक आहे. आणि सेम वेळ सुद्धा असं करायचं आहे, 5 ॲज इट इज घ्यायचं आहे, वरती 5 खाली सुद्धा 5 घ्यायचं आहे आणि 5 + 1 6, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आयडिया लावून ह्या नंबर लक्षात ठेवू शकता. फोर्थ वर एक्झाम्पल म्हणजे आपल्या इंडियाचं सुद्धा मी दिलेलं आहे. इंडियामध्ये ज्या बर्ड स्पीसीज आहेत त्या आहेत याच्या आतमध्ये 1200 बर्ड स्पीसीज. ओके, हा नंबर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. 1000 ॲज इट इज आणि याचा हाफ करायचा आहे, 400चा 200. ओके, आपला जो देश आहे तो कुठे येतोय, ट्रॉपिकल रिजनमध्ये येतोय, ठीक आहे. तर लार्ज लँड पोर्शन किंवा लँड एरिया जो आहे भारताचा तो ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो, त्यामुळे इथे सुद्धा बर्डची स्पेसिस म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त आहे, ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल आपल्याला एनसीईआरटीमध्ये दिलेलं आहे, ज्याच्यावर आपला स्पेसिस डायव्हर्सिटी कशा प्रकारे लॅटिट्यूड बदलल्यामुळे चेंज होते ते समजते. आणि ती स्पेसिस आहे वास्क्युलर प्लांटची. वास्क्युलर प्लांट कशाला म्हणतात, ज्या प्लांटमध्ये झायलम्स आणि फिलोम असतात, म्हणजे वास्क्युलर टिश्यू कल्चर असतात त्याला आपण वास्क्युलर प्लांट म्हणतात, ठीक आहे. जरी एरिया सारखा असेल सेम असेल तरी सुद्धा इथे
अकॉर्डिंग टू लॅटिट्यूड त्यांची स्पेसिस डायव्हर्सिटी चेंज होते. म्हणजे जर तर इक्वेटर रिजनमध्ये असतील तर ती स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त असेल आणि इक्वेटर रिजनपासून दूर असतील तर त्यांची स्पेसिस डायव्हर्सिटी कमी होत जाते. ठीक आहे. की एक फॉरेस्ट आहे इन द ट्रॉपिकल रिजन्स, फॉरेस्ट इन ट्रॉपिकल region, okay, like इक्वेडॉर. ओके, इक्वेडॉर एक फॉरेस्ट आहे जे ट्रॉपिकल रिजन मध्ये येते. 10 times more species of vascular plants, okay, than the forest in temperate regions with equal land area. For example, or like Midwest in USA मध्ये एक मिडवेस्ट फॉरेस्ट आहे जे टेम्परेट झोन मध्ये येते. ठीक आहे. आणि टेम्परेट झोन आल्यामध्ये असते आणि एरिया सारखा जरी असला तरी सुद्धा वास्क्युलर प्लांटच्या स्पेसिस या मिडवेस्ट फॉरेस्टपेक्षा मला इक्वाडोरियल फॉरेस्टमध्ये जास्त आहे. ठीक आहे. याच्यावर असं समजते की काय पॅटर्न इथे शो केलेला आहे. ते इथे पॅटर्न जे होते लॅटिट्यूडनुसार आहे. जर इक्वाडोरियाच्या जवळ असेल तर खूप साऱ्या स्पेसिस डायव्हर्सिटी आहे आणि इक्वाडोरियापासून दूर असेल तर खूप कमी स्पेसिस आहे. ठीक आहे. आणि आणखीन एक एक्झाम्पल आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे, दॅट इज ॲमेझॉन फॉरेस्टचं. तर ॲमेझॉन फॉरेस्ट जे आहे इट इज द लार्जेस्ट ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. इट इज अ लार्जेस्ट ट्रॉपिकल Amazonian forest. ओके. आणि कुठे इन साऊथ अमेरिका. इन साऊथ अमेरिका हॅज ग्रेटेस्ट स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके. हे आपल्याला आणखी एक्झाम्पल दिलेलं आहे एनसीईआरटीच्या बुकमध्ये. त्याच्यावर आपल्याला लक्षात येते की कशा प्रकारे इथे जास्तीत जास्त स्पेसिस डायव्हर्सिटी आहे. काय आहे? सो ओनली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द ट्रॉपिकल रिजन्स. ओके. हे जे फॉरेस्ट आहे ॲमेझॉन फॉरेस्ट याला आपण जगाचं लंग्स म्हणतोय. ठीक आहे. वर्ल्ड लंग्स. ओके. जो काही ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो तो 20% ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला या रेन फॉरेस्टपासून मिळत असतो. ठीक आहे. त्यामुळे याला लंग फॉरेस्ट म्हणतात. वरचे लंग फॉरेस्ट म्हणजे आपल्या जगाची लंग. ओके. हे सुद्धा मला लक्षात असते की ॲमेझॉन फॉरेस्ट जे आहे ते लंग फॉरेस्ट आहे. त्यावरचे जे लंग्स आहेत ते सर्व जगाला आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. तर जवळपास 20% जे ऑक्सिजन आहे तो आपल्याला या फॉरेस्टपासून मिळतो. ठीक आहे. याची खूप मोठी बिग बायोडायव्हर्सिटी आहे. त्याची काही एक्झाम्पल आपल्याला एनसीईआरटी बुकमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. स्टुडंट्स आताच आपण बघितलं की ॲमेझॉन फॉरेस्ट जे आहे ॲमेझॉन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट याला आपण जगाचे लंग्स म्हणतोय कारण ज्या पूर्ण जगाला जी काही ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे त्यातलं 20% ऑक्सिजन हा या फॉरेस्टमधून प्रोव्हाइड केला जातोय. ठीक आहे. त्याची सुद्धा खूप बिग बायोडायव्हर्सिटी आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे ते बघणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एव्हरी एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम दॅट. तर पहिला जो आहे ते म्हणजे याच्यामध्ये 40,000 प्लांट स्पेसिस आहेत. एकाच पॉईंटमध्ये जवळपास 40,000 प्लांट स्पेसिस आहेत. ह्यूज अँड बिग बायोडायव्हर्सिटी आहे. ठीक आहे. सेकंड नंबर जो आहे तो म्हणजे 3,000 स्पेसिस ऑफ फिशेस. ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये जे काही रिव्हर्स आहेत त्याच्यामध्ये बरोबर 3,000 स्पेसिस फिशेसच्या मिळतात. त्यानंतर थर्ड नंबरला जे आहे ते म्हणजे 1,300 स्पेसिस ऑफ बर्ड्स. बघा किती हाय नंबर ऑफ बर्ड स्पेसिस आहेत.
ठीक है. फोर्थ नंबर that is a 400 amphibians and also 427 species of mammals. Okay, and then last 358 species of reptiles. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की केवढी मोठी त्याची डायव्हर्सिटी आहे अबाउट द स्पेसिस. ओके, आणि आता हे जर झाले इन्व्हर्टिब्रेट्स. इन्व्हर्टिब्रेटमध्ये जवळपास 1,25,000 स्पेसिस आहेत इनव्हर्टिब्रेट्स. 1,25,000 स्पेसिस ऑफ इनव्हर्टिब्रेट्स. हे सर्व स्पेसिस आहे फक्त ॲमेझॉन रेन फॉरेस्टच्या. इथे करेक्शन करायचं आपल्याला. इट वॉज 78. ओके, आणि 2 मिलियन स्पेसिस आहेत इन्सेक्टच्या. बघा किती डायव्हर्सिटी आहे. सो आय राईट हिअर 2 मिलियन species of insects waiting to discover and name. ओके, म्हणजे अजून तिथे 2 मिलियन इन्सेक्ट स्पेसिसला शोधण्याचं काम चालू आहे किंवा सायंटिस्टला असं वाटतं की अजून इथे या जंगलामध्ये जवळपास 2 मिलियन स्पेसिस ऑफ इन्सेक्ट आहेत ज्या अजून शोधायच्या बाकी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याची ह्यूज डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये रिझन्स काय आहे एवढी बिग डायव्हर्सिटी आहे तर दॅट इज इट प्रेझेंट इन द ट्रॉपिकल रिजन्स. ओके, तर प्रत्येक सायंटिस्टला असा प्रश्न पडला असेल जे काही इकोलॉजिस्ट असतील किंवा इव्होल्युशनरी बायोलॉजी असतील की एवढी मोठी बिग डायव्हर्सिटी ही ट्रॉपिकल रिजनमध्ये काय झाली ॲज कम्पेअर्ड टू द टेम्परेट. आणि त्याच्यासाठी त्यांनी बरेचसे आपल्याला हायपोथेसिस सांगितलेले आहेत किंवा त्या हायपोथेसिसमध्ये जे काही रिझन्स आहेत ते आपल्याला कळतात. ओके, तर लेट्स सी व्हॉट इज द रिझन बिहाइंड टू हाय बायोडायव्हर्सिटी इन द ट्रॉपिक रिजन्स ॲज कम्पेअर्ड टू द टेम्परेट. टेम्परेटपेक्षा ट्रॉपिकल रिजनमध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्यामुळे रिझन्स पण कोणते आहेत ते आता आपण बघू. ठीक आहे, इकोलॉजिस्ट आणि इव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट हॅव गिवन द मेनी हायपोथेसिस to answer the reasons why there is a huge biodiversity in the tropic regions as compared to the temperate. Okay, temperate regionमध्ये एवढी बिग बायोडायव्हर्सिटी का आहे याचा आन्सर देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या हायपोथेसिसमध्ये केलेला आहे. त्यातले काही रिझन्स आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिला रिझन जे आहे ते रीडिंग काय इथे reasons for higher biodiversity in tropics. ओके, तर पहिले जे रिझन्स आहे स्टुडंट दॅट इज द स्पेसिफिकेशन्स. ओके, फर्स्ट वन इज द स्पेसिफिकेशन्स. तर ॲज कम्पेअर टू द टेम्परेट ट्रॉपिक रिजनमध्ये स्पेसिफिकेशन फ्रिक्वेंटली होत राहते कारण की तिथे जे इन्व्हायरमेंट आहे ते कसं आहे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे तिथे जे इव्होल्युशनरी पिरियड आहे तो खूप मोठा झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे जे स्पेसिस आहे तिथे अनडिस्टर्ब राहिला आहे. त्यामुळे त्यांना खूप सारा इव्होल्युशनरी टाइम तिथे मिळाला. त्यामुळे ते इव्हॉल्व होत गेले, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन होत गेलं. ट्रॉपिक रिजनमध्ये हे जे स्पेसिफिकेशन आहे इट इज अ जनरल फंक्शन. इट इज अ जनरल फंक्शन ऑफ टाइम. ओके, आणि टेम्परेचर जो होता तो ग्लॅसिएशनच्या मध्ये होता. पासमध्ये जो होता तो ग्लॅसिएशनच्या अंडर होता, म्हणजे तिथे बर्फच बर्फ होता. त्यामुळे तिथे जास्त चान्सेस आणि मला मिळाले नाही की ते स्पेसिफिकेशन करू शकतील. ठीक आहे, स्पेसिफिकेशन म्हणजे काय द फॉर्मेशन ऑफ स्पेसिस. ओके, जर एका स्पेसिसचं इव्होल्युशन त्याच्यातून जर नवीन स्पेसिस तयार होत असेल तर त्याला म्हणतो आपण स्पेसिफिकेशन. ठीक आहे, तर इव्होल्युशन थ्रूच काय होतं ते स्पेसिफिकेशन होत असते. आणि इव्होल्युशन होण्यासाठी याला इव्होल्युशनरी टाइम लागेल. त्यासाठी त्यांची सराउंडिंग कंडिशन ही कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. आणि हे
कुठे होते, ट्रॉपिकल रिजनमध्ये होते. त्याची कंडिशन कुठे अवेलेबल होती, ट्रॉपिकल रिजनमध्ये अवेलेबल होती. स्पेसिफिकेशन इज अ जनरल फंक्शन ऑफ ट्रॉपिकल. ओके, म्हणजे ट्रॉपिकलमध्ये वारंवार इथे स्पेसिफिकेशन होते आणि त्याच्यामध्ये रिझन्स काय होतं, तर ट्रॉपिकल लॅटिट्यूड have remain relatively undisturbed for millions of year. म्हणजे ट्रॉपिक रिजनमध्ये बऱ्याचशा मिलियन्स इयरपर्यंत कधी चेंजेस झालेच नाही, ते रिलेटिव्हली अनडिस्टर्बच राहिलं. त्यामुळे दे हॅड द मोर evolutionary time for specification. ओके, त्यामुळे त्याला इव्होल्युशन करायसाठी खूप सारा टाइम मिळाला, कारण की इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झालेच नाही मिलियन्स इयरपर्यंत. त्यामुळे त्याला इव्होल्युशन करायसाठी खूप सारा टाइम मिळाला आणि त्या इव्होल्युशनमुळे तिथे खूप सारं स्पेसिफिकेशन झालं, ज्याच्यामुळे आपल्याला ट्रॉपिक याच्यामध्ये जास्त डायव्हर्सिटी पाहायला मिळते, स्पीसीज डायव्हर्सिटी ॲज कम्पेअर्ड टू द टेम्परेट रिजन्स. ओके, सेकंड जो आहे दॅट इज अ ट्रॉपिकल इन्व्हायरमेंट्स. दुसरा जो रिजन्स आहे तो आहे ट्रॉपिकल environment. Okay, as compared to the temperate environment, tropical environment is the less seasonal. That means just seasonal changes येत नाही. and relatively more constants. Okay, and relatively they are more constants. आणि याचा परिणाम काय झाला, there is a formation of niches specialization that lead to the formation of species diversity. Okay, environment relatively constant असल्यामुळे due to the constant environment, niche specification is formed and that specification lead to a great species diversity. ओके, कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट असल्यामुळे तिथे शेवटी काय फॉर्म तयार झाले, ग्रेट स्पेसिस डायव्हर्सिटी तयार झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे सेकंड रिझन ट्रॉपिकल इन्व्हायरमेंट्स. ओके, पुढे थर्ड रिझन आहे दॅट इज अ देअर इज मोर सोलर एनर्जी. ओके, ट्रॉपिकल रिजनमध्ये ॲज कम्पेअर्ड टू टेम्परेट रिजन्स सोलर एनर्जी जास्त आहे, कारण की तिथे जे सनलाईट येतात दे कम टू द डायरेक्ट टू द इक्वेटर्स. ओके, त्यामुळे इथे सनलाईटची एनर्जी खूप जास्त आहे. ओके, सो इट contributes to high productivity. ओके, जे काही नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल असतात ते जास्त असतात, कारण की इथे सोलर एनर्जी अवेलेबल्स आहे. जास्त सोलर एनर्जी अवेलेबल असतं म्हणजे जास्त प्लांट तिथे अवेलेबल असतील, जास्त फूड अवेलेबल असतं म्हणजे तिथे ॲनिमल सुद्धा जास्त असणार. इथे काही प्रोडक्टिव्हिटी आहे कम्युनिटीची जास्त राहते. ओके, अँड दिस प्रोडक्टिव्हिटी contributes indirectly to greatly species diversity. ओके, आणि त्याचमुळे काय होतं की इनडायरेक्टली काय होणार, पण तिथे स्पेसिस डायव्हर्सिटी तयार होत आहेत. कारण की जास्त फूड अवेलेबल असतं जास्त स्पेसिस तिथे सर्वाईव्ह करू शकतात, जास्त स्पेसिस तिथे राहू शकतात, त्यामुळे तिथे जास्त डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळतात. तसे 3 मेन रिझन्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ट्रॉपिकल रिजनमध्ये हायर बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे, सेकंड जो पॅटर्न आहे तो आहे स्पेसिस एरिया
species area relations. स्पेसिस एरिया रिलेशनशिप्स. ओके, तर पर्टिक्युलर एरियामध्ये जर स्पेसिस डायव्हर्सिटी कमी असते किंवा जास्त असते याच्यावरती हा पॅटर्न्स आपल्याला दिलेला आहे. स्पेसिस एरिया रिलेशनशिप. ओके, तर एक सायंटिस्ट होते, दॅट इज अ जर्मन नॅचरलिस्ट, जर्मन and geographist. Okay, त्यांचं नाव होतं अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. ओके,